नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे क्रिएट विथ भाग्यश्री मध्ये। आज आपण बघणार आहोत ज्युसी, टँगी, चटपटीत आणि झणझणीत पेरूची चटणी, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल। चला तर मग आता सुरुवात करूया। कढईमध्ये तेल तापवत ठेवूया, त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून छान तडतडू देऊयात। जिरे छान तडतडले आहेत, त्यामध्ये आता 1 चमचा गार्लिक टाकूया। आता 1 बडीशेप टाकूया 1 चमचा, त्यामुळे आपल्या पेरूला एक अप्रतिम टेस्ट येणार आहे। गार्लिक छान ब्राउन झाले आहे। आता त्यानंतर एक अख्खा पेरू आपण चॉप करून घेतलेला आहे, तो टाकून घेऊयात। छान मिक्स करून घेऊयात। त्यानंतर चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट टाकून घेऊयात। छान मिक्स करून घेऊयात आता। त्यानंतर 1 ते 1.5 चमचा साखर टाकूया, त्यामुळे चटणीला आपला गोडसरपणा येईल थोडासा। थोडंसं एक 4 ते 5 मिनिटं वाफवून घेऊया, त्यामुळे पेरू छान शिजला जाईल। बघा, पेरू छान शिजलेला आहे। त्यानंतर आपण एक अर्धा वाटी पाणी टाकूया। तुम्ही त्याऐवजी पेरूचा ज्यूसही टाकू शकता मिक्सर मधून काढून, त्यामुळे टेस्ट छान येईल। आता थोडेसे वाफवून घेऊया परत 4 ते 5 मिनिटं। त्यानंतर एक अख्खा आपण लिंबू टाकलेला आहे रस। स्मॅशरने थोडे थोडे स्मॅश करा, म्हणजे त्यामुळे एक ज्युसीपणा येईल त्याला। खूप जास्तही नाही, एक थोडेसेच प्रमाणामध्ये करूया। ही चटणी आपण चपाती, पापड, पराठे, धपाटे यासोबत आपण खाऊ शकतो। चला तर मग आता रेसिपी तयारच आहे। अशा नवनवीन रेसिपीसाठी क्रिएट विथ भाग्यश्रीला सबस्क्राइब, लाईक, शेअर करायला विसरू नका। कोथिंबीर टाकून आपण गार्निश करून घेऊया।